नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या या चॅनलमध्ये नुकतेच आपण 12 व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत, ज्यामध्ये आपण सर्व 12 राशी व त्यामधील असलेल्या नक्षत्रांची संपूर्ण माहिती करून घेतलेली आहे. ज्यामुळे प्रत्येक राशीमधील असलेलं व्यक्तीचं स्वभाव दर्शन, करिअर, आरोग्य याबद्दलची सखोल माहिती आपल्याला मिळायला मदत होते आणि ज्याचा उपयोग आपल्याला निश्चितपणे आपलं व्यक्तिमत्व अजून जास्त बहारदार, आकर्षक बनवण्यासाठी तसेच करिअर निवडीसाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी, धंदा, व्यवसाय, नोकरी याबद्दलची माहिती घेण्यासाठी होईल. अजूनपर्यंत आपण हे व्हिडिओ पाहिले नसतील तर अवश्य पहा आणि त्या सर्व 12 व्हिडिओंची लिंक याच व्हिडिओच्या खाली आपण दिलेली आहे. मंडळी, आता आपण सुरू केलेली आहे 27 भागांची राशीचक्रातली सर्व 27 नक्षत्रांच्या सखोल माहितीची ही मालिका आणि त्यातला हा 25वा भाग आहे. या प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण असतात आणि त्या प्रत्येक चरणाबद्दल सुद्धा आपण विस्तृत माहिती या नक्षत्राच्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. त्यामुळे अर्थातच आपल्याला आणखीन सखोल विस्तृत माहिती आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल, आरोग्य, करिअर याबद्दल मिळायला खूप सुंदर मदत होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या नक्षत्रांच्या मंडळींनी कोणती करायची साधना, उपासना याची सुद्धा सुंदर माहिती व्हिडिओच्या नंतरच्या शेवटच्या भागात असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चला तर मग जाणून घेऊया 27 नक्षत्रांमधील हे 25वं नक्षत्र म्हणजे पूर्वा भाद्रपदा नक्षत्राविषयी. या नक्षत्रामधले पहिले 3 चरण हे कुंभ राशीमध्ये येतात आणि उरलेला जो 4था चरण आहे तो मीन राशीमध्ये येतो आणि म्हणूनच याला त्रिपाद नक्षत्र असंही म्हणतात. हे मनुष्यगणी नक्षत्र आहे आणि याचा स्वामी ग्रह आहे गुरु, जो ज्ञान, विवेक, धर्म, सात्विकता यांचा कारक ग्रह आहे आणि हे अग्नी तत्वाचं नक्षत्र आहे. तर कुंभ राशीचा स्वामी ग्रह आहे शनी ग्रह आणि मीन राशीचा स्वामी ग्रह गुरु ग्रह. त्यामुळे शनी व गुरु या 2 ग्रहांचा प्रभाव या पूर्वा भाद्रपदा नक्षत्रावरती पडलेला आपल्याला आढळतो. या नक्षत्राचं नामाक्षर से, सो, दा, दी यावरून असतं. या नक्षत्राचं बोधचिन्ह आहे पलंग. पलंगाचे पहिले 2 पाय. परंतु मंडळी, हा पलंग साधा सुद्धा नाहीये, तर ज्यावर मृत व्यक्तीला घेऊन जातात असा पलंग. त्यामुळे मृत्यू आणि झोप या 2 गोष्टींशी जोडून याला पाहिलं जातं. असं असलं तरी पूर्वा भाद्रपदा याचा शाब्दिक अर्थ शुभ लक्षणी पायगुणाची व्यक्ती. त्यामुळे हे नक्षत्र एकाच वेळी अत्यंत विनाशकारी, त्रासदायक, गूढ, तापट, उग्र, तर दुसऱ्या क्षणी अत्यंत सच्छील, संस्कारी, सुसंस्कृत, उदार, दयाळू, परोपकारी, आध्यात्मिक, सेवाभावी, करुणा असं असलेलं हे नक्षत्र आहे. त्यामुळे या व्यक्ती 2 चेहऱ्याच्या आपल्याला भासतात, 2 व्यक्तिमत्वाच्या भासतात. एका बाजूला अत्यंत संस्कारी तर दुसऱ्या बाजूला अत्यंत विनाशकारी. अर्थात परिस्थितीनुसार एका व्यक्तिमत्वाकडून दुसऱ्या व्यक्तिमत्वाकडे सहज स्वतःला ही मंडळी बदलू शकतात, ट्रान्सफॉर्म करू शकतात. त्यामुळेच काही वेळेला यांच्यातील अपराधिक व्यक्तीला लवकर ओळखताच येत नाही. या नक्षत्राची देवता आहे अजेयकपाद. ही देवता म्हणजे भगवान शिव यांच्या रुद्र रूपांपैकी एक रूप आहे. ही देवता म्हणजे अग्निस्वरूप आणि दिव्य शक्ती यांचं अनोखं संगम असलेलं प्रतीक आहे, जे प्रतीक आध्यात्मिक शुद्धी आणि आंतरिक ऊर्जा यांचं नियंत्रण करते. ज्यामुळे समाजात एक, कुटुंबात एक आणि प्रत्यक्षात एक असा हा त्यांचा जो स्वभाव आहे तो अनुभवायला मिळतो. अशा दुहेरी व्यक्तिमत्वाचा प्रभाव या व्यक्तींवर निश्चितपणे आढळतोच. त्यामुळे एकाच वेळेला या व्यक्ती गूढ, रागीट, व्हायलन्सने भरलेल्या, गूढ शास्त्राविषयी आवड असलेल्या, तर दुसऱ्या बाजूला अत्यंत प्रेमळ, उदारमतवादी, सात्विक, परोपकारी, दयावान, धार्मिक, आध्यात्मिक सुद्धा असतात. अर्थात आपल्या या मंडळींच्या कुंडलीमधील असलेल्या इतर ग्रहांची स्थिती परिस्थिती कशी आहे त्यावरून विशेष करून हे समजायला, विशेष करून गुरु आणि शनी ग्रह यावरून हे अवलंबून राहतं. म्हणजे या नक्षत्राची देवता मगाशी माहिती घेतल्याप्रमाणे अजेयकपाद ही काहीशी अशुभ कार्य करणारी देवता समजली जाते. त्यामुळे असेच काहीसे गुणधर्म या व्यक्तींमध्ये सुद्धा आढळतात. परंतु ह्या अशुभ देवतेबरोबरच या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे गुरु, जो सात्विक ग्रह आहे, धार्मिक, आध्यात्मिक आहे. त्यामुळे काही शुभ परिणाम सुद्धा हे नक्षत्र निश्चित देतेच. जसं की एखाद्या नवीन शुभ कार्याच्या निर्मितीसाठी कधी कधी काही गोष्टींचा नाश करणं अपरिहार्य असतं. अगदी तसंच काहीचं अशुभ कार्य परंतु काही शुभ परिणाम निर्मितीसाठी मदत करणारं कार्य करणारं हे नक्षत्र आहे.
ही मंडळी सकारात्मक कार्यात सुद्धा यांचा चांगला सहभाग देत असतात, प्रभाव देत असतात. तांत्रिक मार्गात अघोर कष्ट घेऊन साधना उपासना करण्यात सुद्धा ही मंडळी तितकीच पुढे असतात. कठोर तपस्या करण्यात यांना विशेष आवड असते, मग ती सात्विक मार्गातली असो की अघोरी मार्गातली असो. तसेच बुद्धीने ही मंडळी अत्यंत हुशार असतात, परंतु समोरच्याला गाफील ठेवून किंवा त्यांच्यासमोर अडाणीपणाचं नाटक करून आपलं कार्य साध्य करून घेण्यात तर ही अत्यंत कमालीची हुशार असतात. तरीही यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाचा जर आपण अभ्यास केला तर आध्यात्मिक साधना उपासना करणाऱ्या सुपर नॅचरल पॉवरबद्दल यांच्या मनामध्ये अत्यंत आकर्षण असणाऱ्या, निसर्गातील गूढ शक्तींचा गूढ गोष्टींचा अभ्यास करणाऱ्या, तांत्रिक विद्यांचा तसेच सात्विक गूढ शास्त्रांचा अभ्यासक असणाऱ्या हुशार, तर काही वेळेला अत्यंत क्रोधी आततायी अशा या व्यक्ती असतात. असं सर्व असलं तरी या व्यक्ती अत्यंत शिस्तबद्ध, संवेदनशील, हाती घेतलेल्या कार्याच्या प्रती अत्यंत इमानदार, प्रतिबद्ध आणि प्रॅक्टिकल, भौतिक सुखापेक्षा आंतरिक समाधान मानणाऱ्या आणि शोध घेणाऱ्या असतात आणि यासाठी योग्य ते निर्णय घेणाऱ्या असतात. या नक्षत्रांमधील मंडळी सरकारी नोकरीत असतील तर योग्य वेळेत प्रमोशन, मोठा हुद्दा मिळवणाऱ्या असतात. थोडक्यात सरकारी कामात यशस्वी असतात. तरीही आध्यात्मिकता हा त्यांचा मूळ पिंड असतोच, राहतोच. विविध विषयांचा अभ्यास करायला, ज्ञान मिळवायला, विविध विषयांची पुस्तकं वाचायला यांना मनापासून आवडतं. यांचं वाचन फार दांडगं असतं. यामुळे समाजात यांच्याबद्दल मानाचं स्थान निर्माण झालेलं दिसतं. समाज यांच्याबद्दल सकारात्मक भूमिका घेणारा असतो. ही मंडळी आपल्या जीवनाचा हेतू जाणून घेण्यासाठी फार आग्रही असतात. आपण या धर्तीवर का बरं आलो, काय आहे आपल्या जीवनाचं ध्येय, सार, याचा शोध घ्यायला या मंडळींना मनापासून आवडतं आणि यासाठी यांचं सतत प्रयत्न सुद्धा सुरू असतात. जीवनामध्ये मोठे बदल घडवून आणण्याचे यांचे नेहमीच दुसऱ्या बाजूने सुद्धा प्रयत्न सुरू असतात व असे मोठे बदल आपल्या जीवनामध्ये ही मंडळी घडवून आणतात सुद्धा. मानसिक आणि शारीरिक क्षमता याबाबत ही मंडळी निश्चितपणे नेहमीच सर्वांच्याच पुढे असतात. आपल्या कुटुंबाबद्दल किंवा ज्यांची आपल्यावर जबाबदारी आहे त्यांच्याप्रती ही मंडळी नेहमीच कर्तव्यदक्ष पद्धतीने वागतात व नेहमीच दुसऱ्यांना देण्याच्या भूमिकेमध्ये असतात. यांच्या कार्यक्षेत्राबद्दल म्हणायचं झाल्यास अगदी या नक्षत्राचं बोधचिन्ह पलंगाचे पुढचे 2 पाय जे स्मशान कार्य दाखवतं, जसं की शववाहिनी, दाहसंस्कार कार्य, स्मशानाची देखभाल, शवविच्छेदन इत्यादी कामं तर येतातच. तसेच तांत्रिक विधी, अघोरी विद्या, गुप्त मार्गातील कार्य, गुप्तचर विभाग, जादूटोणा, जादूगार, विषारी द्रव्यांचा व्यापार, दारू, त्याचप्रमाणे हे चांगले कलाकार सुद्धा असतात. संरक्षण विभाग, पोलीस सैन्यातील अधिकारी ही क्षेत्र सुद्धा या मंडळींना जास्त भावतात. विविध क्षेत्रातील संशोधन, R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट्स, तसेच सोनार काम, लोहार काम म्हणजेच हत्यारांशी संबंधित किंवा मशीनचे स्पेअर पार्ट, तसेच हे चांगले क्रिमिनल पत्रकार, लॉयर सुद्धा असतात. रहस्यमय कथा कादंबरीकार, गुप्तहेर सुद्धा होऊ शकतात. राजकारणी, समाजकारणी, सेवा शुश्रूषा, चांगले ज्योतिषी, रेकी, हिलिंग अशा कार्यक्षेत्रात सुद्धा या मंडळींना बऱ्यापैकी यशस्वी करिअर लाभतं. दशा महादशा योग्य असेल तर वयाच्या 24 ते 33 आणि वयाच्या 40 ते 54 या काळात साधारणपणे उत्तम करिअर करण्याची संधी या मंडळींना मिळताना दिसून येते. नातेसंबंधांच्या बाबतीत वैवाहिक जोडीदार, मुले यांचं भरभरून प्रेम आणि सुख यांना मिळतं. आरोग्याचा विचार करता मधुमेह, पोटाचे आजार, लठ्ठपणा, हाडांचे आजार, दातदुखी, अर्धांगवायू, ॲसिडिटी, पायाची दुखणी, ब्लड प्रेशर या संदर्भामध्ये मात्र या मंडळीने नेहमीच काळजी घेतलेली बरी. या मंडळींसाठी आध्यात्मिक उपासनेमध्ये शिव आराधना अवश्य या मंडळींनी वाढवावी. यासाठी रोज ओम नमः शिवाय हा शिवाचा अनोखा मंत्र रोज पठण करावा. त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्राचा पाठ अवश्य करावा, 1 माळ तरी अवश्य. तर सोबत गुरुग्रहाचे मंत्रपठण सुद्धा 1 माळ अवश्य करावे. सोमवार, गुरुवार किंवा शनिवार या दिवशी उपवास करता आला तर उत्तम. सप्तशती, गुरुचरित्रसार, शिवलीलामृत पोथी यांचे अधूनमधून वाचन, पारायण करावे. दर शनिवारी पिंपळ वृक्षाला जल अर्पण करावे. तर या मंडळींनी आपल्या अंगावर 11 मुखी किंवा 3 मुखी रुद्राक्ष धारण करणे उत्तम समजलं जातं. आपल्या पूजेमध्ये नर्मदा शिवलिंग किंवा स्फटिक शिवलिंग अवश्य ठेवावे. तसेच गुरुग्रह यंत्र आणि सर्व कार्यसिद्धी यंत्र पूजेत ठेवून त्याचं रोज दर्शन घ्यावं, त्याचं पूजन करावं. आता जाणून घेऊया यामध्ये येणारे जे 4 चरण आहेत त्यानुसार यांचे स्वभाव गुणधर्मातली भिन्नता.
पहिल्या चरणामध्ये जन्म झालेली मंडळी ही अत्यंत ॲग्रेसिव्ह स्वभावाची असतात आणि कोणतंही काम करण्यात नेहमी स्वतःहून पुढाकार घेणारे असतात. यांची इच्छाशक्ती फार तीव्र असते. तर दुसरं चरण, या चरणामध्ये जन्म घेतलेली मंडळी अत्यंत एनर्जेटिक, शारीरिक ताकदीने, क्षमतेने भरलेली असतात. तर काही वेळा इतके उग्र रूप धारण करतात की त्यांच्या हातून एखादी हिंसा किंवा वादावादी घडताना दिसते. तिसरं चरण, ही मंडळी बोलण्यामध्ये अत्यंत हुशार, चतुर आणि पटाईत असतात. स्वभावामध्ये चिकित्सकपणा, शोधक वृत्ती आणि हुशारी फार चांगली असते. सेन्स ऑफ ह्युमर यांचा अतिशय उत्तम असतो. त्यामुळेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट यामध्ये सुद्धा उत्तम कामगिरी करू शकतात. तर चौथ्या चरणामध्ये जन्म घेतलेली मंडळी अत्यंत भावनिक, इमोशनल असतात आणि व्यावहारिकपणा यांच्यामध्ये कमी असल्यामुळे बऱ्याचदा व्यवहारामध्ये मागे पडतात. आध्यात्मिक साधनेमध्ये मात्र जास्त रस घेणारे असतात. तर मंडळी, ही होती पूर्वा भाद्रपदा नक्षत्राची संपूर्ण माहिती. पुढील भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत यानंतरचं नक्षत्र म्हणजे उत्तरा भाद्रपदा, जे मीन राशीमध्ये संपूर्ण याचे 4 चरण येत असतात. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ अवश्य पोहोचण्याकरता शेअर करा आणि आवडला असेलच लाईकसुद्धा करा. आणि तपासून बघा की ह्या नक्षत्रातले किती गुणधर्म आपल्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतात, आपल्या कुटुंबात किंवा तुमच्या कुंडलीमध्ये तुमचं नक्षत्र असेल तर. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण आध्यात्मिक धारणा, उपासना, साधना वाढण्याकरता 3 पुस्तकं प्रकाशित केलेत. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपला जो संपर्क नंबर आहे 9892156163, हा नंबर थंबनेलवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. त्यावर 330 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. अष्टोत्तर शतनामावली, ज्यामध्ये विविध देवदेवता आणि महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेलं हे पुस्तक 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, रुद्राक्ष, विविध जप करण्याच्या माळा, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी कुबेर यंत्र, श्री यंत्र, दक्षिणावर्ती शंख, नवग्रह यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील आणि आपल्या वास्तूतली शुभ ऊर्जा वाढवणारं हे पितळेचं धूपदीप पात्र, तर अवश्य आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच आपल्याला ऑनलाईन, जे आम्ही ऑनलाईन पद्धतीनेच कन्सल्टिंग करतो वास्तू आणि ज्योतिष विषयामध्ये, यामध्ये सुद्धा अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर आधी व्हॉट्सअप मेसेज करा. आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवतो आणि त्यानंतर आपण ती माहिती घेऊन अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. कळावे लोभ आहे असावा. धन्यवाद.